खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका देशात युत्सू नावाचा एक व्यापारी राहत होता. वेगवेगळ्या ठिकाणाहून निरनिराळे वस्तू आणून त्या इतर देशांमध्ये विकायचा, असा त्याचा उद्योग होता. या व्यापारात त्याला बरेच पैसे मिळायचे. पण त्या काळी बँका, नोटा असं काहीच नव्हतं. सर्व व्यापार नाण्यांनीच होत असे. त्यामुळे व्यापाऱ्याकडे भरपूर नाणी जमत. व्यापार सगळा संपवून तो घरी आला की आपल्या नाण्यांच्या थैल्या काढून तो पैसे मोजत बसायचा. मग तो कुठेही जात नसे, येत नसे, बायको बरोबर बोलत नसे, मुलांबरोबर खेळत नसे, सारखं एकच पैसे पैसे पैसे. त्याच्या घराजवळच सुंग नावाचा एक गरीब माणूस राहत असे. त्याचे लहानसे शेत होते. तेथे तो धान्य पिकवी. घराच्या आजूबाजूला मोकळी जागा होती, तिथे भाजीपाला लावे. काही फळझाडंही त्याने लावली होती. भाज्या, फळं, धान्य असं विकून तो आपलं घर भागवे. दिवसभर त्याला आणि त्याच्या बायकोला खूप काम करावं लागे. मुलंही मधून मधून मदत करत. सुंगला बासरी अगदी छान वाजवता येई. रोज संध्याकाळी काम संपलं की तो बासरी वाजवे. कधी मोकळा वेळ मिळाला की बासरी वाजवे. त्याची बायको, मुलं बासरी ऐकून अगदी खुश होत. इतकंच नव्हे तर आजूबाजूचे प्राणी, पक्षीही त्याची बासरी वाजवणं ऐकायला यायचे. सगळे अगदी आनंदात असायचे. त्याच्या बासरीचा मधुर आवाज युत्सूलाही ऐकायला जाई. त्याचं पैसे मोजण्यातलं लक्ष बासरीच्या आवाजाने विचलित होत असे. आणि मग त्याला वाटे, आपण कुठपर्यंत बरं मोजलं होतं? आपण विसरूनच गेलोय. बरं, चला आता परत पहिल्यापासून मोजूया. म्हणून तो परत पहिल्यापासून मोजायला सुरुवात करी. असं बरेच वेळा झालं. ही कटकट आता थांबवली पाहिजे, असा विचार करून युत्सूने एक उपाय करायचं ठरवलं. त्याने आपल्या जवळच्या काही पैशांची एक थैली तयार केली आणि ती घेऊन तो सुंगच्या घरी गेला. सुंगला म्हणाला, तुला मी ही भेट आणली आहे. सुंगला कळेना कशाबद्दल भेट आणली आहे. तो त्याला विचारणार, पण तेवढ्यात युत्सू निघून पण गेला. आपल्याला एवढे पैसे याने का दिले असतील? सुंग विचारात पडला. त्या दिवशी त्याने बासरीही वाजवली नाही. नंतर त्याने ती थैली उघडली. इतकी नाणी, इतके पैसे त्याने आतापर्यंत पाहिले सुद्धा नव्हते. त्याने ते पैसे ताटात ओतले आणि तो मोजायला लागला. त्याला नीट मोजताही येत नव्हतं. थोडं झालं की त्याला वाटे, आपण चुकलोय. परत मोजायचा. त्यात 2 दिवस गेले. त्याने बासरी वाजवलीच नाही. आपण बरोबर मोजले ना अशी शंका येऊन परत परत तो थैलीतले पैसे काढी आणि मोजत राही. आता ती थैली ठेवावी कुठे याचा विचार करण्यात आणखी काही दिवस गेले. त्याने आधी ती धान्याच्या मडक्यात ठेवली, मग उचलून कपड्याच्या पेटीत ठेवली, मग परत उचलून पलंगाखाली आत ठेवली, परत उचलून माळ्यावर नेऊन ठेवली. या थैलीचं चोरांपासून रक्षण कसं करावं या विचारात तो सारखा जागा बदलत राहिला. त्यात आणखी 2-3 दिवस गेले. त्याच्या मुलांना, बायकोला रोज बासरी ऐकायची सवय होती. मुलं म्हणाली, बाबा तुम्ही बासरी का नाही वाजवत आहात? पण सुंगचं लक्षच नव्हतं. तो त्या थैलीच्याच विचारात होत्या. आता एवढ्या पैशांचं आपण काय बरं करावं? बैल घ्यावा का नांगर घ्यावा? कोंबड्या घ्याव्यात का शेळ्या घ्याव्यात? मुलांना कपडे आणावेत का बायकोला दागिने करावेत? पण एवढं सगळं मी करायला गेलो तर पैसे पुरतील ना? एकदा मोजून बघूया. म्हणून त्याने परत पैसे मोजायला काढले. आता मात्र त्याची बायको कंटाळली. ती त्याला म्हणाली, तुमचं बासरी वाजवायकडे लक्ष नाही, जेवणाकडे, कामाकडे लक्ष नाही, मुलांकडे, माझ्याकडे लक्ष नाही. तुम्हाला ज्यात आनंद मिळतो ते तुम्ही काहीच करत नाही आहात. नुसता हा विचार करत बसला आहात. एवढे पैसे आपल्याला आनंद देणारे नाहीत.
आपण काम करून पैसे मिळवतो तेवढे आपल्याला पुरे आहेत. बायकोचं हे बोलणं ऐकून सूंग पण विचार करू लागला. खरंच 15 दिवस झाले आपण एकदाही बासरी वाजवली नाही. आपण आनंदात नाही आहोत, सारखे चिंतेत आहोत. ह्या पैशाची चिंता. आपली बायको, मुलं, भोवतालचे प्राणी, पक्षी कोणीच आनंदात नाही आहेत. आपल्याला हे पैसेच नकोत. त्यानं शेतातून 2 मोठे बांबू आणले आणि त्याच्या 5-6 बासऱ्या बनवल्या. ती थैली आणि त्या बासऱ्या घेऊन तो युत्सूकडे गेला आणि त्याला म्हणाला, हे तुमचे पैसे घेऊन टाका, मला ते नकोत. मी तुम्हाला बासऱ्या देतो, त्या तुम्ही मधून मधून वाजवा, म्हणजे तुम्ही सुद्धा आनंदात राहाल. युत्सू काही बोलायच्या आत सूंग तिथून निघूनही गेला. पाहतो तर काय, घरात राहिलेल्या 2 बासऱ्या त्याची मुलं वाजवत होती. त्याने आपली बासरी काढली आणि आनंदाने वाजवायला सुरुवात केली. परत आजूबाजूचे प्राणी, पक्षी जमले. सूंगचे बासरी वादन ऐकून आनंदाने डोलू लागले. युत्सूने विचार केला, सोन्या चांदीची वस्तूंची किंमत करता येईल, पण आनंदाची किंमत कधी करता येईल का? आपणही बासरीच वाजवू. आणि मग तोही मधून मधून बासरी वाजवायला लागला.